तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतोय गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुरंदर तालुक्यातील बोबदेव या गावात आलेलो आहोत। तर आज आपण बिजली या फुलाचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं याचं संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर नमस्कार काका। नमस्कार काकी। नमस्कार। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। तर काका, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी बोबगाव येथे राहणारा शेतकरी भाऊसाहेब नामदेव फडतरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। तर काका, साधारण तुम्ही किती वर्षापासून या बिजली फुलाची लागवड करता? तसे आम्ही बैत साधारण 15 वर्ष झाले असतील। 15 वर्षापासून आम्ही आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपलं आम्ही फुलं लावतोय। ओके। तर साधारण किती जागेमध्ये तुम्ही ही फुलांची लागवड केली? ही आता सध्या आपली एक 8 पांड्यामध्ये म्हणजे 16 गुंठ्यामध्ये ही बीज लागवड केलेली आहे। ओके। आणि इथं फुलाची झेंडूची फुलं असतात ना, तिथे ते फुलाची लागवड केली, फुलं काढलेली आहेत आता आणि बिजली ठेवलेली आहे। मग ही आता मला तर साधारण एक 6 पांडा असेल बिजली। ओके। तुम्ही ही बिजली फुलाची लागवड केली तर त्यासाठी जमीन कोणती वापरली? जमीन साधारण कसते पण चालते, हलकी पण चालते आणि भारी पण चालते, काळवट पण चालते आणि तांबट पण चालते। तर ते आपली ही जमीन सगळी तांबटच आहे। तर आपल्या ह्याचा खत तांबट, जो जमीन थोडी हलकी असते ना की थोडं खत जास्त वापरायचं जरा, आणि साधारण ह्याचं अंतर आहे ना एक 4 फुटाचं अंतर ठेवायचं। ओके। सरीचं आणि फुलांचं मधलं अंतर आहे ना 2 फूट 3 फूट अंतर ठेवलं तरी चालतं। आणि ह्याचा साधारण आपण पाण्याची व्यवस्था आपण ड्रिप केलेलं आहे बघा इकडं। हे ड्रिप आहे ना, हे ड्रिप केलेलं आहे। ड्रिप केलं की आपलं मोठं बटन दाबलं की आपण डायरेक्ट त्याला जास्त आडवायचं नाही, काय नाही। ड्रिप केलं की आपलं पाण्याची व्यवस्था पण चांगलं होतं। ओके। ही जी फुलं आहेत ती कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? तसं बघितलं ना तर बिजली फुलामध्ये जास्त प्रकार नसतातच। ही पिवळी आणि ही बघितली ही पांढरी, ही पांढरी दिसतात ना ती, आणि हे पण पिवळी। असं जास्त प्रकारचं तसं काही नसतं, पण हे साधारण काँग्रेस सारखे, हे बघा हे काँग्रेस सारखं असते। हे पण जास्त प्रकार नसतात, याच्यामध्ये 2च प्रकार असतात। ओके। तर साधारणतः काका, या बिजली फुलाच्या लागवडीचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय? तसं व्यवस्थापन बघितलं ना तर आपण आपली शेती आहे, शेतीला पहिले बैलांनी नांगरणी करायची किंवा ट्रॅक्टरने नांगरणी करायची। नांगरणी केल्यानंतर त्याचे सपाटीकरण करायचं। सपाटीकरण केल्याच्या नंतर मग साधारण 3-4 फुटावरती एक सरी पाडायची। सरी पाडायच्या नंतर मग अशी ड्रीप हातरायची। ड्रीप हाताच्या नंतर साधारण मग 2 फुटावरती 6 फुटावरती रोपाचं लागवड करायची। लागवड केल्याच्या नंतर मग त्याला आपण ड्रीपवरती साधारण पाणी सोडलं किंवा आपण खतपत त्याला सोडू शकतो। आणि सोडल्यानंतर मग साधारण थोडी रोप एवढं मोठं झालं की नंतर त्या गुंड्या येतात अशा। मग असं आपण थोडं खुडलं की मग खालून ते फुटवा जास्त करतात ते। ओके। जास्त फुटवा केला की मग ते ऑटोमॅटिक त्याला फुलं येतात। तर या फुलासाठी तुम्ही खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलंय? कसं आहे, ह्या पिकांसाठी आम्ही आधुनिक शेती म्हटलं तर आम्ही रासायनिक खत न वापरता ते आमच्या घरामध्ये आमच्या बैलांचं जे खत तयार होतं, गांडूळ खत, शेणखत, सेंद्रिय खत, त्याच्यापासून आता आम्ही शेतीचं सध्या आम्ही चालू केलेलं आहे। आणि त्या सेंद्रिय खताने काय होतं की आरोग्यासाठी पण आज आपल्याला युरिया सुफला खूप घातक आहे, म्हणून आम्ही आता ते राबवतोय सेंद्रिय खताचं। आमचं ते कांदा आहे, इकडे फुलं आहेत, हे सध्या आम्ही आता रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतावरती जास्त जोर देतोय। आणि त्याच्यामुळे आमची ही जी पिकं आहेत, ही जी फुलं आहेत, ही खूप छान येतात। आणि त्याच्यामुळे तुमचं जमिनीचं पण जे आहे, आमच्या जमिनीचा सुपीक वाढतोय। असं पहिलं जे आमचं शेती होती एकदम ही होते खडखड होते, पण आता जे आम्ही शेणखत वापरतोय तर आमची शेती पूर्ण की एकदम सुपीक झालेली आहे। 10 वर्षापूर्वी आमची शेती एकदम म्हणजे खडतळ होती, पण आता याच्यानंतर आम्ही जे वापरतो शेणखत एकदम सुपीक झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं की आमची फुलं सेंद्रिय खताने कशी सुंदर आलेली आहेत। तसं सेंद्रिय खत पण वापरलं आणि थोडं युरिया सुफला थोडं फक्त साधारण द्यायचा, डोस द्यायचा त्याला। डोस दिला आम्ही कसं की सेंद्रिय खत आणि हे आपलं युरिया सुफला खत हे दोन्हीचं थोडं कॉम्बिनेशन झालं ना की थोडं म्हणजे कसं पिकाला आपण जोम येतो जरा वाढी करता की मग फुल पण चांगलं पडते, त्याचं फुल चांगलं मोठं पडतं आणि फुलाला म्हणजे मार्केटला बाजार थोडं जास्त भेटतं। मग त्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं ना की फुल चांगलं येतं त्याला। तर याचा लागवड योग्य ऋतू कोणता?
तसं बघितलं तर लागवड योग्य ऋतू जसं म्हणजे तुम्ही कधी पण एप्रिल मे ला लावली किंवा जानेवारी फेब्रुवारी लावली तर चालतं. कधी पण तसं आपल्यावरती आहे, तुम्ही कधी पण सीझन घेऊ शकता. आणि तसं पुढं बाजारभाव जे काय समजा गणपती असेल, दसरा असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं ना किंवा जास्त बाजारभाव व्हावेल, त्या हिशोबाने तुम्ही कधी पण लागवड करू शकता याची. ओके. आणि आता कसं झालं की सगळे शेतकरी आहेत ना, प्रत्येक असे असते की दसऱ्या दिवाळी आपल्याला जास्त बाजार भेटतो, जास्त बाजार भेटतो. त्यामुळे सगळे शेतकरी असे करतात की दसऱ्या दिवाळी पुढे बघून त्या लागवड करतात. तर प्रत्येक शेतकरी तसं नाही केलं पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याने हा एक नुसतं पुढे उद्देश ठेवून लागवड नाही केली पाहिजे त्याची. प्रत्येक शेतकऱ्याने नुसतं दसऱ्या दिवाळी ते बघायचं नसतं. कसं की सगळे शेतकरी दसऱ्या दिवस बघतात आणि सगळे शेतीमध्ये आपले सगळे फुलं लावतात. फुलं लावलं की काय होतं, मग उत्पन्न जास्त होतं. उत्पन्न जास्त झालं की मग मार्केट बाजारभाव कमी भेटतो. त्या कसं पाहिजे, तुम्ही कधी पण लावलं ना की मग शेतीचं कधी हवामान पण त्याच्यावर अवलंबून असतं की हवामान चांगलं असेल तर मग किंवा पाऊस जास्त पडला किंवा पाऊस कमी पडला त्याच्यावर पण समजा ढगाळ वातावरण असेल तर मग याच्यामध्ये ह्याला काही जास्त रोग बी काही होत नाही. याला फक्त साधारण याला खर्च दुसरा जास्त खर्च वेस्ट खर्च नसतो अजिबात. फक्त याला मावा होतो आणि फक्त करपा होतो ना असा, थोडं फक्त करपा होतो. फक्त करप्याचं औषध आणि फक्त माव्याचं औषध एवढंच महाराज असतं याला. याला खर्च जास्त होत नाही. पण शेतकऱ्यांनी एक हा विचार केला पाहिजे की नुसतं दसरा दिवाळी बघून नाही लावलं पाहिजे. पुढलं पण ऋतू आपलं समजा जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, समजा पुढे मार्च एप्रिल असेल, कधी पण फुलं लावली तरी चालतात. आणि जास्त उत्पन्न झालं की मग बाजार कमी भेटतो आणि उत्पन्न कमी घटलं की मग बाजार जास्त भेटतो. तसं आम्हाला साधारण ह्याचा 200 रुपये किलो फुलं गेली ती. तर आता हे सुद्धा आता बाजार कमी झालेला आहे. आता 20 रुपये 30 रुपये किलो बाजार जात आहे सध्या. हा, तर आता आम्ही आहे ते हे काल तोडली, पण आज सगळी काय फुलं तोडले ना आम्ही. ते आता हे तशी ठेवू, आता थोडी दिवस ठेवायची तर ही काढून टाकायची आणि दुसरं पीक घ्यायचं मग. ओके. हे रोप लावल्यापासून आपण किती महिन्यांपर्यंत याचं उत्पन्न घेऊ शकतो? साधारण तसं माहिती ना, बघा आता हे आपण समजा रोप लावलं, रोप लावल्याच्या नंतर खत व्यवस्थापन आपण चांगलं व्यवस्थित केलं तर आपल्याला दीड महिन्यानंतर 2 महिन्यानंतर आपले फुलं चालू झाली. फुलं चालू झाली की कमीत कमी 3-4 महिने तर चालतात फुलं. 3 महिने फुलं चालतात. ओके. म्हणजे 3-4 महिन्यापर्यंत. हा, 3-4 महिन्यामध्ये हे फुलं चालतात. फक्त ह्याचं नियंत्रण काय करायचं, फक्त कीड होऊ नये म्हणून आणि फक्त मावा होऊ नये म्हणून एवढं फक्त 2च व्यवस्थित औषध फवारणी व्यवस्थित केली ना, त्याला बाकी दुसरा रोग काही होत नाही याला. आणि ह्याला तसं काही खर्चाचा विषय म्हणजे मोठा खर्च नाही, पण उत्पन्न चांगलं आहे. फक्त बाजारभाव व्यवस्थित घातला तर शेतकऱ्यांना भरपूर फायदा आहे याचा. ओके. या फुल झाडांवरती फवारण्या कराव्या लागतात का? तसं बघितलं तर ह्याच्यावरती फवारणी जास्त करावं लागत नाही, कारण आपण सेंद्रिय खत वापरतो ना याला. सेंद्रिय खतामुळे काय ह्याला रोग जास्त होत नाही. आणि रोग समजा झाला तर मावा झाला तर मग रोगवर आपलं वापरायचं याला. आणि समजा किडा असेल तर मग किडीवर थोडं औषध वापरायचं याला. याला म्हणजे ज्याला जास्त औषध वापरायचं काही एवढी काय जरूर नसते याला. म्हणजे यासाठी तुम्ही शेणखत वगैरे वापरता, त्याच्यामुळे शेणखतामुळे रोग कमी होतात. ओके. तर याच्यामध्ये बियाण्यांची निवड किंवा रोपांची निवड तुम्ही कशी करता? बियाणांची निवड आम्ही काय करतो माहितीये का, ही फुलं लावलेली ही बघा, ही ताजी फुलं आहे ती. ओके. आणि ही सुकलेली फुलं आहेत. सुकलेली फुलं. ही फुलं आपण घरी तयार केलेली फुलं आहेत, सुकली ना तर मग ह्याचं बी फोडायचं. ओके. बी फोडलं की आपल्या शेतामध्ये थोडे गादी वापा करायचा असतो ना, गादी वापा करायचा, त्याच्यावर शेणखत टाकायचं आणि ही टाकायचं. हे असं आपण फोडलं ना, तेव्हा आता ह्यातून आतमध्ये बघा ही बी आहे. ही बी आहे ना, बी असं पातळ असं बी टाकायचं आणि त्याच्यावर थोडं मग माती टाकायची परत. ओके. माती टाकून मग पाणी आपले ते झाडे असतो ना किंवा ते जाळी असते त्याने असं पाणी फवारणी करायची. पाणी फवारणी केली की साधारण 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ते फुलं झाड उगून येतं. झाड उगून आलं की परत मग ते तिकडचं रोप उपटायचं आणि असं मग सरीवरती लावायचं. ड्रीपवरती आपण पाणी चालू केलं ना की तिथं पाणी ड्रीपचं पाणी पडतं की ते एक झाड लावायचं. आपलं पाहिजे तसं अंतर घ्यायचं, आपण 6 फुटाचं घ्यायचं, 2 फुटाचं घ्यायचं, 3 फुटाचं घ्यायचं. मला आपलं ते झाड लावायचं. त्याच्यामध्ये साधारण मग ह्याच्यामध्ये जास्त प्रकार नसतात. हे पिवळं फुलं आणि पांढरे सफेद फुलं. आणि ही बियासारखं बघा, ही त्याच्यापासून बी तयार होतं. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं, तुम्ही ही फुलं सुकवता आणि त्याच्यापासून तुम्ही रोपं तयार करता. साधारणतः बिजली या रोपाची लागवड करायला खर्च किती येतो? साधारणतः तसं बघितलं खर्च कमीच येतो, पण व्यवस्थापन आपण चांगलं व्यवस्थित केलं ना
तर खर्च कमी येतो, पण व्यवस्थापन नसेल, व्यवस्थित नसेल तर मग खर्च जास्त येतो. ओके. आपण रोप घरी तयार केलं तर खर्च कमी येतो. कमी येतो. आणि परत ते पाण्याचं व्यवस्थापन असं ड्रिपने केलं की परत आपली शेती आपली आधा पण कमी होतो आणि खर्च पण कमी होतो. आणि साधारण तसं बघितलं तर खर्च ह्याला जास्त खर्च येतच नाही. ओके. थोडा साधारण खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. फक्त बाजारभाव व्यवस्थित सापडला तर भरपूर उत्पन्न होते. तसं आम्हाला ह्याच्यामध्ये 200 रुपये किलो सुद्धा आमची फुलं गेलेली होती सीझन नुसार. आता म्हणजे गेल्या महिन्यामध्ये होते ना तर 200 रुपये किलोने फुलं गेली होती. थोड्याच्या शेतीमध्ये सुद्धा आपल्या थोड्या राहणार शेतीमध्ये सुद्धा भरपूर उत्पन्न होतं. ओके. भरपूर फायदा झाला आम्हाला. तुम्ही हे 2 रोपांमधील जे अंतर ठेवलंय ते कशा पद्धतीने, म्हणजे किती फूट अंतर ठेवलंय? तर हे बघा, हे रोपाचं अंतर आहे, 2 फुटाचं अंतर आहे. आणि ही आपली ही जमीन ही हलकी जमीन आहे, म्हणजे तांबट जमीन आहे. आणि याच्यापासून जर काळवट जमीन असेल, चांगली जमीन असेल, सुपीक जमीन असेल तर मग आपल्याला 3 फुटाचं अंतर ठेवावं लागतं. ओके. तर 3 फुटाचं अंतर की मग झाड मोठं होतं ना, झाड मोठं झालं की मग मध्ये चालता येत नाही आपल्याला, चालता येत नाही. आणि परत मग फुलांची वाढ पण होत नाही ना. ओके. त्याकरता चांगली सुपीक जमीन असेल तर मग अंतर थोडं जास्त ठेवायचं. आणि थोडी तांबट हलकी जमीन असेल, तांबट जमीन असेल तर मग थोडं 1.5 फुटाचं 2 फुटाचं अंतर ठेवायचं. तर आमचं हे 2 फुटाचं अंतर आहे. मग ओके. तर काका, तुम्ही याचं विक्रीचं व्यवस्थापन कसं केलंय? विक्रीचं व्यवस्थापन पुण्याला मार्केटला गोलटेकडी मार्केट आहे, इथून सकाळी तोडायची किंवा आणलीशी पहिले आज समजा आज तोडली, आमची घरी म्हणजे आमची मिसेस असते, सुनबाई असतात, मुलगी असते, हे सगळं आम्ही सकाळचं किंवा दुपारच्या नंतर तोडायला सुरुवात करतो. तोडायला सुरुवात केली की सकाळचे टेम्पो येतो किंवा आपली स्वतःची गाडी असते किंवा बाईक वरती मला आपली मोठी गाडी असते ना, त्याच्यावरती माल टाकायचा आणि आपलं मार्केटला घेऊन पोहोचवायचा. ओके. ही जी रोप आहे ती वाढायला एक तर 3-4 महिने समथिंग लागतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही काळजी कशा पद्धतीने घेता? तसं काळजी बघितलं तर विशेष काळजी जसं घ्यायचं झालं काही फरक म्हणजे जरूर पडत नाही. फक्त लागवड केली, ड्रीप हाताळली, खत व्यवस्थापन केलं की आपण नुसतं पाणी सोडायचं. ओके. आणि समजा फुटी करता किंवा वाढ जोमान ते वाढण्याकरता की आपली ड्रीप हाताळली ना, त्या ड्रीप मधून तिकडून पाईपामध्ये औषध सोडलं ना तरी चालतं. ओके. आणि म्हणजे कसं आपण स्वतः फवारणी करायची किंवा पाणी द्यायची काय त्याला जरूर नाही. मोटरचं बटन दाबलं किंवा पाईपाने पाणी इकडे येतं आणि ड्रीपने पाणी सगळं व्यवस्थित चालू राहतं. त्यामुळे कसं आपल्याला समजा वाटलं की बाबा जोड आपलं झाडू जास्त वाढत नाही तर वाढण्याकरता मग आपण ते औषध मिळतं आपलं, मग त्या ड्रीप मध्ये सोडलं की ते ऑटोमॅटिक त्या बुंद्याला ते औषध गेलं ना की ते ऑटोमॅटिक झाडाची जोमाने वाढ होते. त्यामुळे तसं काय व्यवस्थापन नसतं, तसं काही बघायचं जरूर पण नाही, एवढं खर्च करायची जरूर पण नाही. पण आपल्याला असं वाटलं की आपलं झाड मोठं होत नाही, पण जसं ऋतूप्रमाणे असेल तर समजा उन्हाळा ऋतूमध्ये जास्त वर्षाची वाढ होत नाही. पण थंडीच्या ऋतू समजा आता थंडी आहे, आता झाडाला कुठलं औषध द्यायची काय जरूर नाही. आता आम्ही ही झाड आहे किंवा ही आपली प्लॉट आहे ना, त्याला आपण काहीच जास्त खर्च केलेला नाही. कुठलं माव्याचं औषध पण मारलेलं नाही, किडीचं औषध पण मारलेलं नाही. सगळं म्हणजे कसं की निसर्गावरती सगळं निसर्ग चांगला साथ दिली तर शेतकऱ्याला म्हणजे चांगला फायदा होतो. चांगला फायदा होतो. आणि समजा काय समजा ढगाळ वातावरण असं कुठं काय असेल तर मग तेव्हा काय जो आपलं वाटलं आपण फक्त सकाळ संध्याकाळ लक्ष दिलं ना आपल्या माहिती पडतं समजा मावा याच्यावरती किंवा रोवर वापरायचा, त्यातलं कीड असेल तर किडीचं औषध फवारायचं. पण शक्यतो फवारावं लागतच नाही, आपलं निसर्गावरती ह्याच्यावरती सगळं चालतंय. तर या 3-4 महिन्याच्या कालावधीत साधारणतः या बिजली फुलापासून आपल्याला उत्पन्न किती मिळतो? तसं उत्पन्न भरपूर, बाजारभाव असेल तर चांगलं उत्पन्न भेटतं. आता सध्या बाजार तर नाही, आता 20 रुपये किलो आहेत. आणि पाठीमागे 1 महिन्यापूर्वी आमचं 2 महिन्यापूर्वी आमचे 200 रुपये किलो जायचे, 250 रुपये किलो पण जायचे. आता बाजारभाव कमी डाऊन झालेला एकदम. मी कसं सगळ्या शेतकऱ्यांनी फुलं लावली ना, मग जास्त मार्केटला फुलं जास्त आले की बाजारभाव ऑटोमॅटिक कमी होतो. आणि समजा मालच कमी झाला तर मग बाजारभाव जास्त भेटतो. तर आम्हाला 250, 200 बाजार सापडला होता, आता 20 रुपये किलो आहेत. त्यामुळे उत्पन्न कसं की बाजारभावाच्या त्याच्यावर अवलंबून असतं. उत्पन्न कमी झालं की बाजारभाव जास्त, आणि उत्पन्न जास्त झालं की बाजारभाव डाऊन होतो, कमी होतो. तर काका, आमच्या युवा उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? तसं युवा उद्योजकांना सांगायचं ठरलं तर सगळ्यांनी ना नुसतं दसरा दिवाळी किंवा हा सीझन पकडून किंवा तो सीझन आपल्याला जास्त मिळेल, बाजारभाव मिळेल तसं काय नाही. ही कंटिन्यू आहे ना, ह्याच्याला जास्त खर्च नाही आला.
तर कंटिन्यू हा 3 बारा आपल्याला वर्षातून समजा 12 महिने असतात. 12 महिन्यात समजा ही एक बार आता केली की 3 महिन्यानंतर दुसरं पीक आहे, परत दुसऱ्या शेतामध्ये हीच फुलं लावायची. परत परत नंतर येणार परत दुसऱ्या 2 महिन्यानंतर दुसऱ्या शेतामध्ये परत लावायची फुलं. समजा हा ह्याला बाजार नाही सापडला तर पुढच्याला बाजार सापडतो, पुढच्याला सापडला तर त्या पुढच्याला सापडतो. पण सगळ्यांनी एक कसं ठराविक सण म्हणून किंवा ह्याची लागवड नाही केली पाहिजे. टप्प्याटप्प्याने आपण थोडं थोडं केलं ना तर एक समजा हा बाजार समजा फेल गेला तर दुसऱ्या बारामध्ये पैसे आपल्याला होतातच. 3 टप्पे केले आपण तर 3 टप्पे समजा एक टप्पा जरी फेल गेला तर 2 टप्प्यामध्ये पैसे होतात. 2 टप्पे फेल गेले तर आपल्या 1 टप्प्यामध्ये पैसे होतात. पण शेतकऱ्यांनी सगळं कसं दसरा दिवाळी म्हणून किंवा असं सण बघून फळाची लागवड नाही केली पाहिजे. तर आत्ताची जी नवीन युवा पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांनी जॉब करावा की व्यवसाय करावा? आताच्या नवीन पिढीला म्हणलं ना तर आपला स्वतःचा व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही व्यवसाय काय पण करा, पण नोकरीच्या पाठीमागे सगळ्यांनी धावलं नाही पाहिजे. नोकरीचा शाश्वत आता नोकरी राहिलेलीच नाही. कुठे कंपनीत नोकरी करायची 10,000 5,000 काय जे पगार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अख्खं महिन्याभर कुटुंब चालवायचं, तसं ते शक्य नाही. तर आपल्या शेतीच असेल ना, आमचा व्यवसाय आहे मुंबईला रसवंतीचा आमचा व्यवसाय आहे. तर रसवंतीचा व्यवसाय आणि त्याच्यावर त्याला पूरक शेती असते. त्याच्यामुळे कसं आपला खर्च आपला बरा व्यवस्थित चालतो आणि परत आपले घरचे सगळे आमचे मजूर किंवा आमचे जे मेहनत करणारे लोक आहेत ते सगळे आपले घरचे आहेत. ओके, म्हणजे संपूर्ण कुटुंब तुमच्या बरोबर आहे? हा, आमचं कुटुंब म्हणजे अर्ध कुटुंब मुंबईला असतं आणि अर्ध कुटुंब आमच्या शेतीमध्ये. ते व्यवसाय करतात तिकडे मुंबईला आणि आम्ही शेती करतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्ही व्यवसाय हाच क्षेत्र निवडले जॉब न करता? हा, आम्ही पहिल्यापासून आमचे वडिलापासून आमचे मुंबईला व्यवसाय सगळे. आम्ही आमची मुलं आहेत, आमचे बंधू आहेत, आम्ही नोकरीच्या पाठीमागे धावलो नाही. आमचं पूर्णपणे गावच म्हणा ना, आमचं गावच नोकरीच्या पाठीमागे नाही धावलं. पण आता सध्या काय माहितीये का, आता सध्या नोकरी कमीच आहेत. त्या कसं शेतकरी आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी कसं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हे असं व्यवसाय केला पाहिजे. काही ना काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आणि कसं शेतीमध्ये कसं की ह्या पिकांना उत्पन्न सापडलं तर पुढच्या पिकात सापडलं, त्याच्यानंतर पुढच्या पिकात सापडतच. पण असं शेतीवर माझं म्हणजे की नोकरीपेक्षा आपल्या शेती व्यवसाय चांगलाच आहे. आणि त्याला पूरक व्यवसाय असेल तर कुठे आपले छोटा मोठा दुसरा व्यवसाय केला तरी चालतो. म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे आपण कुक्कुटपालन, शेळीपालन करू शकता, कुक्कुटपालन करू शकता. म्हणजे भरपूर व्यवसाय आहेत. तसं प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांनी जे व्यवसाय केला तरी चालतो ना. असं नाही की हाच व्यवसाय केला पाहिजे, तसं नाही. प्रत्येकाने वेगळा व्यवसाय केला पाहिजे. हा, तुम्ही त्या व्यवसायात असेल, मी या व्यवसायात असेल, तू त्या दुसऱ्या कुठल्या व्यवसायात असेल ना, तर मी पांगून असेल तर मग त्याला बाजारभाव चांगला भेटतो. एका कसं म्हणजे ह्या फुलाला जास्त बाजार भेटला मग सगळे फुलंच लावतात. कांद्याला बाजार जास्त असेल सगळे कांदेच लावतात. तसं शेतकरी तसं नाही केलं पाहिजे. सगळे विभागून सगळे व्यवसाय केला पाहिजे, सगळे पिकं घेतली पाहिजे. आता गेल्या वर्षी वाटाण्याला बाजार नव्हता, तर ह्या वर्षी लोकांनी कुणी वाटाणा केलाच नाही. आणि एकदा वाटाणा केला ना तर एकदा 1,000 रुपये म्हणजे 100 रुपये किलो वाटाणा येतात. आणि गेल्या वर्षी पावटा जास्त होता तेव्हा पण पावट्याला बाजार नव्हता. आणि आता कुणी पावटा कमी होता तर सगळं 100 रुपये किलो किंवा 150 रुपये किलो पावटा होता. आणि परत पावटा सगळ्या लोकांनी पावटा केला की मग बाजार भाव कमी भेटतो. उत्पन्न जास्त आलं की बाजार ऑटोमॅटिक कमी भेटतो. त्याकरता कसं शेतकऱ्यांनी किंवा सगळ्या लोकांनी ना एकच नाही पीक केलं पाहिजे, सगळे विभागून पिकं केली पाहिजे. सगळ्याला बाजार भाव भेटतो. तर काका तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या आमच्या मराठमोळा युट्यूब चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, तुम्हाला पण धन्यवाद. तर तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस असाच वाढत जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, बिजली या फुलाचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला म्हणजेच गोष्ट व्यवसायाची या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.